हाय फ्रेंड्स, प्रांजल आणि मयुरी वर्ल्ड मध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी केकची रेसिपी घेऊन आलेली आहे। केक आपल्याला ह्या टीन मध्ये बनवायचा आहे। ह्या केकचं नाव आहे टीन ड्रीम केक। एकदम सोपी आहे रेसिपी। आपण बघूया आता हे कसं करायचं स्टेप बाय स्टेप। हा 5 इंचेसचा मी टीन घेतलेला आहे। 5 इंचेसचा टीन घेतला आहे। त्याच्या आतमध्ये जो आपण केक स्पॉन्ज टाकणार आहे तो 4 इंचेसच्या टीन मध्ये मी केलेला आहे। स्पॉन्ज बघा माझा किती छान सुंदर आणि सॉफ्ट झालेला आहे, हे बघू शकता तुम्ही। आता पहिला आपण ह्या केकला वरची लेयर कट करून घेऊया, कारण मला हा वरची लेयर नको आहे ह्या टीन केक मध्ये। चला आता हा मी स्पॉन्ज घेतला, त्याचा वरचा लेयर मी कट करून घेते। अशा पद्धतीने मी कट करून घेतलेला आहे आणि हा स्पॉन्ज मी या डब्यात टाकते। जर तुम्हाला 2 लेयर पाहिजे असतील याच्या तर 2 लेयर पण तुम्ही करू शकता, पण मला एकच लेयर याच्यामध्ये पाहिजे, त्याच्यामुळे मी हा एकच लेयर टाकते आहे। आता स्पॉन्ज मी या टीन मध्ये टाकून घेतला आहे। आता ह्याला आपण शुगर सिरपने सोक करून घेऊया। हे शुगर सिरप मी साखर आणि पाणी याचं बनवलेलं आहे। ते आपण सर्व बाजूने स्पॉन्ज मध्ये टाकून घेऊ। कडेकडेने टाकून घ्यायचं आधी आणि मग सेंटरला टाकायचं। आता आपण ही क्रीम रेडी करून घेऊया। ही व्हिप क्रीम मी ह्याच्यात थोडी काढून घेते, कारण मला याच्यामध्ये हे जे गनाश केलेलं आहे ते गनाश टाकून घेणार आहे आणि मूस चॉकलेट मूस क्रीम ह्याची मी बनवून घेणार आहे। आणि याला आपण मिक्स करून घेऊ। किती सुंदर दिसतंय बघा। ही आपली चॉकलेट मूस क्रीम तयार झालेली आहे। आता पण मी एका बॅगेमध्ये भरून घेऊया। ही अशी माझ्याकडे बॅग आहे, त्याच्यात मी क्रीम टाकून घेते। अशा प्रकारे मी क्रीम या बॅगेत टाकून घेतलेली आहे आणि थोडंसं कैचीने कट करून घेते। आता ही क्रीमची लेयर आपण या केक वरती लावून घेऊया। त्याला मी प्लेन करून घेते। आता हे माझं क्रीम याला लावून झालेली आहे। आता हे जे आपण गनाश केलेलं आहे ते आपण या क्रीम वरती टाकून देऊया। ह्यात
केक खूप सुंदर लागतो. अशा पद्धतीची जर तुम्ही केलात तर खूपच सुंदर लागतो. माझी रेसिपी तुम्ही फॉलो करा. चॉकलेट गनाश मी सगळं टाकून घेते. सगळ्या बाजूने इक्वली लागलं पाहिजे. आता हे मी चॉकलेट गनाश टाकून घेतलेलं आहे. आता याच्यावरती मेल्टेड चॉकलेट टाकून घ्यायचं आहे. हे आता मी मेल्टेड चॉकलेट मेल्ट करून आणलेलं आहे. फक्त चॉकलेटची लेअर आहे ती लावायची आहे. टाकून घेते. आणि ह्याला फ्रीज मध्ये सेट व्हायला देते 10 मिनिटं. आता आपला हा सेट झालेला आहे, बघू शकता तुम्ही. आता आपण याच्यावरती कॉफी पावडर डस्ट करूया. अशा प्रकारे आपला हा टीन ड्रीम केक रेडी झालेला आहे. आणि ह्याला कसं कट करायचं तेही मी तुम्हाला दाखवणार आहे. ब्राउन